बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेडमधील खासदार प्रतापराव चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता। त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले खासदार अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर काही महिन्यांपूर्वी एकत्र आले होते। मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लोहा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली। यानंतर या ठिकाणी जे घडलं ते काहीसे वेगळं। नमस्कार, मी प्रवीण पाटील। बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला, त्यानंतर आता या दोघांमध्ये नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना आपापल्या पक्षात दाखल करून घेण्यावरून रस्सीखेच सुरू आहे। लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रताप चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोहा कंधार मतदारसंघातून तयारी सुरू केली। याही ऐन वेळी ही जागा अजित पवार गटाला सुटली आणि मग चिखलीकर यांनी भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला। या पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर गेल्या काही आठवड्यांपासूनच त्यांनी भाजप फोडण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडे जर बघितलं आपण तर चिखलीकरांना शिह देण्यासाठी अशोकराव चव्हाण यांनी काही जणांना भाजपमध्ये प्रवेश दिला। आता हा प्रवेश आणि त्यांचा झालेला प्रवेश दोघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। लोहा कंधार या भागातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल करून घेण्यासाठी चिखलीकर सक्रिय झाले आहेत। भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माधव पावडे, भाजपाचे तरुण नेते शिवराज पाटील होटाळकर आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी गुरुवारी मुंबईला जात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। होटाळकर यांनी भाजपच्या स्थानिक आमदारांसोबत काम करणं शक्य नसल्यामुळे आपण पुन्हा स्वगृही परतल्याचं स्पष्ट केलं आहे। दरम्यान ही सगळी धुसफूस आता नांदेडकरांनी पाहिली आहे। चिखलीकरांच्या कन्या सध्या तरी भाजपमध्येच आहेत। आगामी काळामध्ये होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून चव्हाण आणि चिखलीकर हे कार्यरत झाल्याचे मानलं जात आहे। त्यामुळं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला असला तरी त्यांच्या कन्या म्हणजेच प्रणिता देवरे चिखलीकर या मात्र अद्यापही भाजपमध्येच आहेत। खासदार चव्हाण यांना नेता मानणारे लोहा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सूर्यवंशी यांनी सुद्धा अलीकडे चिखलीकरांमार्फत राष्ट्रवादीत प्रवेश केला। शेकापचे एका काळचे प्रमुख नेते दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडगे यांनी सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। मागील काही दिवसांपासून चिखलीकरांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आहे। त्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरांना धोंडगे यांचे बंधू डॉक्टर सुनील धोंडगे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे यांचा भाजपामध्ये प्रवेश घडवून आणला। त्याआधी चव्हाण यांनी काँग्रेसच्या 2 तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतलं होतं। जिल्ह्यात काँग्रेससह इतर पक्षांना उतरती कळा लागत असताना महायुतीत असलेल्या 2 पक्षांच्या 2 नेत्यांमध्ये मात्र पक्ष विस्ताराची स्पर्धा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे।